सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, जुलै महिना हा आपल्यासाठी आनंदाचा महिना म्हणून ओळखला गेलेला आहे. कारण जुलै महिन्यामध्ये वेतनवाढीसोबतच डीएची थकबाकी सुद्धा पगारात समाविष्ट आहे. परंतु एचआरएच्या संदर्भात काही संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. सर्वांना खेद लागलेले आहेत की नवीन डीएचे रेट केव्हापासून लागू होणार. मित्रहो, सामान्यपणे डीए 50% वर गेल्यानंतर एचआरए मध्ये बदल होतो असे म्हटले जाते. परंतु काही लोकांचे असे म्हणणे आहे की डीए 50% झाल्यानंतर लगेच एचआरए बदलायला हवे. नुकतेच 19 जुलै 2024 रोजी मंत्रालय मुंबई येथे राज्यातील 19 लाख कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता म्हणजेच एचआरए दरवाढीच्या विषयावर संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सचिव गोविंद उगले व राज्य कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात मुंबई जिल्हा टीमचे पदाधिकारी श्री जयद सिंघम, मुंबई उपाध्यक्ष व श्री भाऊसाहेब घाडगे, मुंबई कार्याध्यक्ष यांनी प्रधान वित्त सचिव एन रामास्वामी तसेच अपर वित्त सचिव श्री ओमप्रकाश गुप्ता, भाप्रसे व वित्त विभागातील अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व याबाबत पाठपुरावा केला. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 50% डीए झाल्यावरही घरभाडे भत्ता एचआरए दरात दरवाढ मिळत नाही. त्यासाठी महाराष्ट्र वित्त विभागाच्या 5 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयातील चुकीची वाक्यरचना, ज्यात डीए 50% पेक्षा अधिक झाल्यावर एचआरए वाढ होईल अशी वाक्यरचना आहे, त्या चुकीच्या वाक्यरचनेमुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता वाढ मिळण्यास राज्यभर होत असलेला संभ्रम व येत असलेल्या अडचणीबाबत व या संदर्भात केंद्र सरकारने केलेली एचआरए दरवाढ याबाबत सर्व पुराव्यानिशी हा विषय समजवून सांगण्यात आला. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता म्हणजेच डीए 50% केल्यावर घरभाडे भत्ता एचआरए दरातही 9%, 18%, 27% वरून अनुक्रमे 10%, 20%, 30% अशी वाढ करण्यात आलेली आहे. मात्र राज्य कर्मचाऱ्यांना ही घरभाडे वाढ मिळण्यासाठी 50% पेक्षा जास्त डी असावा अशी अट टाकण्यात आल्यामुळे हा लाभ आज मिळताना दिसत नाही. त्यामुळे आज प्रत्येक कर्मचाऱ्याचे दरमहा सरासरी किमान 500 रुपये पासून ते 1500 रुपये पर्यंतचे नुकसान होत आहे. शिवाय 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 असा 6 महिन्याची घरभाडे भत्ता थकबाकीचे सरासरी 3000 रुपयापासून 9000 रुपयांपर्यंतचे नुकसान होत आहे. वित्त सचिव महोदयांनी सर्व विषय समजून घेऊन यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय तसेच सुधारणा बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आहे.